जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विजय बनसोडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, श्रावण सण आला की प्रत्येक गावात जत्रा, सण, पूजा, ओव्या आणि भजनांचा सोहळा रंगतो आणि प्रत्येक घरातलं देवघर हे अगदी फुलांनी सजतो। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे सांगली जिल्ह्यातलं कडेगाव तालुक्यातलं देवराष्ट्र गावाजवळील हे सागरेश्वर मंदिर समूह आज आपण भेट देणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर मित्रांनो, चला या भोलेनाथाच्या या दरबाराला चालत प्रवास सुरू करूया। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून 15 किलोमीटरवर ताकारी गाव आहे। ताकारी दिशेने जात असताना हिरवीगार शेत आणि संत कृष्णामाईचं दर्शन होतं। ताकारीपासून 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर सागरेश्वरचा भव्य डोंगर नजरेस पडतो आणि डोंगरामध्ये लपलेलं हे अनोखं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं। सागरेश्वर मंदिर हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळ आहे। येथे 700 ते 800 वर्षापूर्वी बांधलेल्या प्राचीन मंदिराचा समूह आहे आणि या परिसरात एकूण 47 मंदिरं आहेत आणि या सगळ्यांच्या मध्यभागी सागरेश्वर हे शिवशंकराचे मुख्य मंदिर आहे। या मंदिर समूहामध्ये एकूण 108 शिवलिंग विराजमान आहेत। यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आणि अन्नपूर्णा देवी पण मंदिरात पाहायला मिळते। समुद्राच्या कृपेने गंगा तेथे वास करते अशी धारणा आहे। त्यावरूनच त्या परिसरात सागरेश्वर असे नाव पडले असे म्हटले जाते। देवराष्ट्र गावाच्या हद्दीत येणारे सागरेश्वर मंदिर स्थानिक लोकांच्या कथेनुसार समजते की कुंडलचा राजा सत्यवान याला ऋषीमुनींकडून शाप मिळाल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या। सत्यवान सागरेश्वरच्या जंगलात शिकारीसाठी गेला असता त्याने तेथील कुंडात आंघोळ केली। त्या स्नानाने त्याच्या शरीरावरील जखमा बऱ्या झाल्या। त्यानंतर सत्यवानाने तेथे मंदिराची उभारणी केली। त्यावेळी तेथे 108 पिंडी निर्माण झाल्या। त्या तेथे पिंडी आजही पाहावयास मिळतात। मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचीही मंदिरे आहेत। तेथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचा गणपती, कार्तिक स्वामी, कर्कट स्वामी, सत्येश्वर, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमेश्वर, सत्यनाथ, वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर, सत्येश्वर, सिद्धेश्वर, धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाची मंदिराबरोबरच इतर देवतांचीही मंदिरे पाहता येतात। एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत। सर्व मंदिराची बांधणी सारखीच आहे। मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे आहे। सागरेश्वराच्या मंदिरातील पिंडीवर ठेवलेली शाळुंका बाजूला केल्यानंतर खाली पाणी दिसते।
मुख्य मंदिराशेजारी पाण्याची 3 कुंडे आहेत. मंदिर परिसरात आंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. कुंडात वर्षभर पाणी असते. मंदिरामागे कर्कटक ऋषींची समाधी देखील आहे. या मंदिर परिसराजवळील गावे ताकारी, दुधारी, तुपारी आणि दह्यारी या गावामधून अभिषेकसाठी म्हणून ताकारीतून ताक, तर दह्यारीतून दही, तुपारीतून तूप आणि दुधारीतून दूध हे पंचामृत म्हणून या गावातून हे साहित्य येत असे. दसरा व महाशिवरात्रीच्या वेळेस येथे पालखी सोहळा असतो. त्या पालखी लिंगेश्वरचे दर्शन घेऊन पुन्हा सागरेश्वर येथे येतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील लाखो भक्तगण सागरेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात आणि तो परिसर भक्तिरसात चिंब भिजून जातो. या सागरेश्वर देवस्थानापुढे असलेले सागरेश्वर अभयारण्य खूप प्रसिद्ध आहे. ते भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. या अभयारण्यात मोठे वन्य प्राण्यांबरोबर सांबर आणि काळवीट सारख्या अनेक हरणांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे आणि हे अभयारण्य हरणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, हा होता सागरेश्वरच्या शिवलिंग मंदिराचा प्रवास. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात एक वेळ या शिवशंकराच्या मंदिराला एक वेळ नक्की भेट द्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.